समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी देशातली पहिली AI आधारित इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचं प्रमाण घटण्यास मदत होईल. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी याबाबत माहिती दिली. बदलापूर रेल्वे स्थानकाची आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामाबाबत माहिती घेतली. तसंच स्थानकावर स्वच्छतागृह बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय, फलाटांवर छत बांधकाम अशा विविध सोयींसाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. आसिफ रशीद पटेल या कार्यकर्त्यांना आपल्या रक्तानं पत्र लिहून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची मागणी केली आहे. शनिवारी इराणनं केलेल्या हल्ल्यात तेल अवीवमधील 40 इमारतींचं नुकसान झालं. इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून या हल्ल्याला उत्तर देण्यात आलं. इराणच्या सैन्यानं डागलेल्या मिसाईल्समुळे तेल अवीवमधील 40 इमारती जमीनदोस्त झाल्या. त्याने इमारतींमधील 200 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं. इराण इस्रायल संघर्षाचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. भारतातील तब्बल 444 विमान उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तर आयस्टॉल टुर्नामेंटमध्ये सहभागी होणाऱ्या भारतातील खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील 84 जण दुबईत अडकले आहेत. बिंद्रा युनिव्हर्सिटीमधील MBAचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दुबईत होता. मात्र इराण इस्रायल युद्धामुळे ते सर्व दुबईत अडकले. हे सर्व मुले सुरक्षित असून विमानतळ सुरू होताच विद्यार्थ्यांना परत आणलं जाईल असं इंदिरा युनिव्हर्सिटीचं चेतन वाकलकर यांनी सांगितलेलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे UAE, दुबई, युरोपकडे जाणारी अनेक उड्डाणं रद्द झालीत. पर्यटनासाठी परदेशात गेलेले छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे 100 पर्यटक आखाती देशात अडकले. सर्व पर्यटकांची स्थानिक स्तरावर हॉटेल आणि इतर व्यवस्था केली आहे. इराणचे सुप्रीम नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यामुळे इराण आक्रमक भूमिका घेत आहे. या युद्धाचे पडसाद भारतामध्ये देखील उमटू लागलेत. भारतातील शिया मुस्लिम बांधवांनी आक्रमक भूमिका देत ठिकठिकाणी जोरदार निदर्शनं केलेत. जम्मू काश्मीरमध्ये शिया मुस्लिमांनी पोस्टर घेऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. इस्रायल इराण युद्धावरून खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युद्ध थांबवू शकत होते, मग त्यांनी युद्ध का थांबवलं नाही असा सवाल उपस्थित करत राऊतांनी मोदींना टोला लगावला. तर हे युद्ध केवळ परदेशात मर्यादित नसून भारतालाही याची झळ बसेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने येत्या 5 मार्चपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सार्वजनिक सेवा वाहनांवरील कर, टोल, ई-चलन प्रणाली आणि अन्यायकारक प्रशासकीय नियमांविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. गोंदियातील देवरी चेकपोस्टवर खासदारांनी आंदोलन केलं. तर शिरपूर चेकपोस्टवर ट्रक चालकांकडून RTO अवैधरित्या पैसे वसूल करत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. अवैध वसुली करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील 24,000 मुलींचं लसीकरण करण्यात आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग भविष्यात होऊ नये यासाठी मुलींना ही लस देण्यात येते. मुंबईतील 700 चौरस फूटपर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करात 60% करमाफी देण्याच्या ठरावाची सूचना मंजूर झाली. हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे जाणार आहे. त्यानंतर नगर विकास खात्याकडे जाईल. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. फेब्रुवारी महिन्यानंतर 1000 ठिकाणी तपासणी करून 93 ठिकाणी कामं थांबवण्याचे आदेश देण्यात आले. तर 135 बांधकाम प्रकल्पांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. नालासोपारा पश्चिम ST डेपोपासून सुरुवात केलेल्या स्वच्छता मोहिमेत आमदार राजन नाईक यांनी स्वतः सहभाग घेतल्याने उपक्रमात 3840 स्वयंसेवक सहभागी झाले. पुण्यातील वाढत्या हवा प्रदूषणाबाबत महापालिका आयुक्त ॲक्शन मोडवर आलेली आहे. नियमबाह्य बांधकामं करण्यावर त्वरित कारवाई करण्यासह अशी बांधकामं थांबवण्याबाबत आदेश दिले. तसंच वाहन, कॉन्क्रीट प्लांट, अन्य गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व विभागांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाणार आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याची कामं रखडली, त्यामुळे या कामासाठी नेमलेल्या 3 कंत्राटदारांसोबत महापालिकेनं करार करण्याचा निर्णय घेतलाय. आता पुढील एका वर्षात मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी महापालिकेने निविदा काढली आहे. यासाठी 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. सांगलीत माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये गोवा आणि महाराष्ट्रातील नामवंत रायफलपटूंनी सहभाग घेतला. अकोल्यात ज्येष्ठ विधिज्ञ BK गांधी यांची विधी सेवेला तब्बल 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची देखील उपस्थिती होती. यवतमाळच्या दिग्रसमधील मांडवा गावात होळीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चाकोली स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नवाध्यास, पर्यावरणपूरक होळी करू खास या प्रेरणादायी संदेशातून प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ गावचा संकल्प विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी घेतला.
चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आयोजित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचा शुभारंभ झाला आहे। 4 मार्चपर्यंत चंद्रपूर आणि चिमूर प्रकल्पातील शासकीय आणि आधुनिक अनुदानिक आश्रमशाळांमधील एकूण 49 विद्यार्थी आणि 5 शिक्षक अभ्यास सहलीला रवाना झाले। भंडाऱ्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळ होतोय। लाखनी तालुक्यातील जेवणाळा भागात आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये 15 दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या गोळ्या मिळाल्याच नाहीयेत, त्यामुळे रुग्णांना औषधाविनाच राहावं लागतंय। कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रोरो प्रवासी फेरी सेवा सुरू करण्यात आली। बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। रोरो सेवेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 6 ते 7 तासात पूर्ण करता येणार आहे। या नव्या सेवेच्या माध्यमातून मुंबई आणि कोकण दरम्यान सागरी मार्गाने जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल। पुण्यातील खडकवासला धरणात 10 दिवसात 0.81 टीएमसी घट झाली आहे। शेतीसाठी पूर्ण क्षमतेनं पाणी सोडल्यानं साठा कमी झालाय। धरणातून शेतीसाठी 1103 क्युसेक वेगानं उन्हाळी आवर्तनाचं पाणी सोडलं जात असल्यानं पाण्याची घट झाली। सध्या धरणात 61% टीएमसी पाणी साठा आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वैजापूर इथं होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या बाजाराचा उत्साह शिगेला पोहोचलाय। भोंगऱ्या बाजारानिमित्त वाड्या तांड्यावरील आदिवासी बांधवांनी एकत्रित पारंपरिक ढोल आणि वाद्याच्या गजरात पारंपरिक नृत्यावर जल्लोष साजरा केला। हिंगोलीमध्ये मतदान यादी दुरुस्ती कामाच्या पूर्वतयारीमध्ये गैरहजर राहणाऱ्या 8 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मतदान यादी दुरुस्ती तसंच SIR अंतर्गत पूर्वतयारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला 8 शिक्षक गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। कल्याणच्या आंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मच्छीमारांवर महिलेकडून दगडफेक करण्यात आली। या प्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले। संबंधित महिलेने तब्बल 5 वेळा दगडफेक केल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे। त्याचबरोबर ही महिला बांगलादेशी असल्याचाही आरोप केला। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। बारामती शहरातून 2,35,00,000 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला। शहर आणि उपविभागात सुरू असलेल्या कडक पोलीस नाकाबंदीचं ही यश असल्याचं बोललं जात आहे। जवळची रोड भागात 2 बेवारस ड्रम आढळून आले। पोलिसांनी या ड्रमची तपासणी केली असता त्यात 470 किलो गांजा आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला। सांगलीच्या मिरज पंढरपूर महामार्गावर गोवा बनावट शेती दारू तस्करीचा पर्दाफाश झाला आहे। औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे। तसंच त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या देशी दारूचा 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अमरावतीच्या सीताबाई संगोई केंद्रावरून 10वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरच्या उत्तरपत्रिकांची चोरी केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गटशिक्षण अधिकारीसह एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली। 6 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला।